तिसऱ्या भागानंतर भाग चौथामध्ये आपण गणितमध्ये काय आहे पहा। सुरुवातीला लांबी मोजूया। तर इथे मापनाचा पाया म्हणून इथे दिलेला आहे की टेबल इंचाने वगैरे मोजा या पद्धतीने। तर याच्यावर काही जास्त प्रश्न नाहीत। यानंतर वजन करूया मध्ये हलकी जड वस्तू ओळखणे। मग पुढील वस्तूंच्या पुढील जोडीमधील जड वस्तू, खालील चौकट रंग, मग पीस आणि बॉल याच्यामध्ये जड काय आहे बॉल। तर हे व्यवस्थित आपण वाचायला शिकलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने रंग भरता आले पाहिजे जड आणि हलक्या वस्तूंमध्ये। यानंतर पहा धारकता मोजूयामध्ये कोणत्या भांड्यामध्ये कमी पाणी बसेल, कोणत्या भांड्यामध्ये जास्त पाणी बसेल हे आहे। त्याच्यानंतर माहितीचे व्यवस्थापनमध्ये माहिती दिलेली असते। मग त्या माहितीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगितलेली असतात। तर पहा वरील चित्र पाहून वाक्य पूर्ण कर। चित्रामध्ये एकूण टिंबटिंब महिन्यांची नावे दिलेली आहेत। तर किती आहेत महिन्यांची नावं 12। 31 दिवसांचे एकूण किती महिने आहेत आपल्याला मोजायचं आहे। तर कसं मोजायचं मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। या पद्धतीने आपला हात बंद करून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट वरती आलं बोटावर की 31 दिवस। यानंतर खाली गेले की 30 दिवस। फक्त फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात हे लक्षात ठेवायचं आणि माहिती वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। यानंतर जर कॅलेंडर दिलं असेल तर कॅलेंडर पाहून सुद्धा समजा एखादा सण कोणत्या तारखेला आहे, कोणती तारीख किंवा कोणता वार 5 वेळा येणार आहे असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा ती माहिती तुम्हाला वाचून निरीक्षण करून लिहिता आली पाहिजे।